आज मंत्री अब्दुल सत्तारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि या भेटीत मराठा आरक्षणासह शेती नुकसानीवर चर्चा झाल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली। मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे, तर 10 दिवसांमध्ये नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत सरकार निर्णय घेईल असं सत्तार यांनी सांगितलं। जे आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे की गोरगरिबांचं खूप नुकसान झालं आहे शेतीमध्ये। मी प्रत्यक्ष बघून पण आलो आहे। त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचला आहे आता आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार आहे। सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे, त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली। आणि आज जे जरांगे पाटील साहेबांशी माझी 3 तास चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या 2 याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा, मला वाटतं 3 तास आम्ही चर्चा केली। मला तर असं वाटतंय का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडेल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल। आणि आता बातमी मनोज जरांगेंच्या धमाल हिंदीची। अब्दुल सत्तारांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी जनतेशी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी हिंदीत काय संभाषण केलं